त्यांनी सांगितलं की मी आजारी आहे। मग मला सांगा, ठीक आहे आजारी असू शकतं असं आपण त्याला नाकारणार नाहीत, पण आजारी असताना तुम्ही पत्रकार परिषद कशी घेतली? तर तुम्ही आजारी होता तर तुमचा आवाज पण ठणठणीत येत होता। म्हणजे रुपालीताई चाकणकर एका जिम्मेदार पदावर असताना अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत। म्हणजे फोन उचलत नसल्यामुळे तुम्ही शक्कल लावली, ती सगळी शक्कल लावली। मग त्यांचा मला स्वतःहून फोन आला, त्या ठिकाणी होतो आम्ही कवड या ठिकाणी सुषमाताई, तुम्ही पाहताय की त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन असेल किंवा महिला आयोग असेल, त्या ठिकाणी जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्या रखेल असल्यासारखं वागत आहे। हे जर तुम्ही अजितदादा असं म्हणत असताल की ते बोललेल्या चुकीचे आहेत, आम्ही त्याच्याशी सहमत नाही, आम्ही कुटुंबाबरोबर आहे, पीडितेला न्याय भेटायला पाहिजे ही आमची भूमिका आहे। दादा जर असं म्हणत असतील आणि आज ते सकाळी बोललेत तर दादा जर जसं बोलतात, काय दादाचा वादा असं काही आहे, ज्या पद्धतीने बोलतात तर त्यांनी उद्याची उद्या पहिला रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। मगच म्हणता येईल आपल्याला की अजितदादा पालकमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्या पीडित मुलीला न्याय भेटावा म्हणून त्या कुटुंबाच्या बरोबर आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले आणि त्यावरून जाब विचारण्यासाठी एका बीडच्या कार्यकर्त्यानं रुपालीताई चाकणकर यांना फोन केला आणि तुम्ही पीडित कुटुंबियांना का भेट घेतली नाही, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन पीडित कुटुंबियावर, मयत झालेल्या मुलीवर जे आहे ते लांछन उडवलं, त्यांनी शिंतोडे उडवले वगैरे वगैरे असं त्यांनी फोन करून जाब विचारला होता। ते माऊली शिरसाट माझ्यासोबत आहेत। काय उद्देश होता तुमचा फोन करण्याचा? तुमची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे, कुणी ती ऑडिओ क्लिप व्हायरल केली? नाही, माझा उद्देश हाच होता की रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, एका संवेदनशील म्हणजे पदावर आहेत, पण त्या इतकं बेजबाबदारपणा कसं वागू शकतात की तुम्ही त्यांचा बेजबाबदारपणा कसा तो पाहिला असेल की त्या आरोपी आणि आरोपीचे नातेवाईक घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि जी संपदा मुंडे तिचा जिवंतपणी छळ आणि मेल्याच्या नंतरही इथली व्यवस्था छळ करते, त्यातलाच एक भाग रुपालीताई चाकणकर। आणि हे असं असताना आणि ती पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर अगदी 4-5 दिवस झाले रुपालीताई चाकणकर गायब। कित्येक जण फोन करतात, कोणाचा फोन उचलेनात, काही होईनात, माझा कसा तरी फोन उचलला आणि फोन उचलल्याबरोबर मी त्यांना विचारलं, ताई तुम्ही असं का बोललात? तर त्या म्हणल्या बोललेच नाही। म्हणजे ते किती खोटं बोलतात हे पहा। आणि याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं की मी आजारी आहे। मग मला सांगा, ठीक आहे आजारी असू शकतं असं आपण त्याला नाकारणार नाहीत, पण आजारी असताना तुम्ही पत्रकार परिषद कशी घेतली? तर तुम्ही आजारी होता तर तुमचा आवाज पण ठणठणीत येत होता। म्हणजे रुपालीताई चाकणकर एका जिम्मेदार पदावर असताना अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत। खरं म्हणजे त्यांनी स्वतःहून त्यांच्या त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल आज त्या पीडित कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी, आईवडिलांनी, भावांनी तीच मागणी केलेली आहे की या महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर यांचा पहिला राजीनामा झाला पाहिजे आणि तेव्हाच त्या गोष्टीचा तपास व्यवस्थित तिथल्या यंत्रणेला करता येईल। तुम्ही त्यांना फोन केल्यानंतर तुमचा तो फोन उचलत नव्हता असं माहिती, कसं काय फोन उचलला, काय नेमकं कारण? नाही, खरं सांगतो सर, फोन उचलतच नव्हत्या, पण मी पण त्यांना काही मेसेज केले, काही तसं नाही, तुमची बाजू आम्हाला समजून घ्यायची, मांडायची लोकांपुढे, आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहोत, तुमचे समर्थक आहोत, असा मेसेज केला। खरं म्हणजे फोन उचलत नसल्यामुळे तुम्ही शक्कल लावली, ती सगळी शक्कल लावली। फोन आल्याच्या नंतर मग आमचं संभाषण झालं, मग त्या मेसेज केल्यामुळे त्यांनी फोन केला आणि मग मी त्यांना बोलता तशा पद्धतीचं, पण त्या ज्या पद्धतीने बोलल्यात त्या अगदी पूर्व नियोजित सगळं, यामध्ये फार मोठं कुठंतरी कटकारस्थान चाललंय अशा पद्धतीचं त्यांच्या बोलण्यावरून तुम्ही माझं आणि त्यांचं 8 मिनिटं जे संभाषण झालं त्यावर तुम्ही बारकाईने लक्ष द्या की यामध्ये फार मोठं कटकारस्थान तुम्ही पाहताय की त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन असेल किंवा महिला आयोग असेल, त्या ठिकाणी जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्या रखेल असल्यासारखं वागत आहे। अजित पवारांनी आज रुपाली ठोंबरे यांच्या माध्यमातून तिथं पीडित कुटुंबियांशी संपर्क साधला आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत असं म्हटलं, मात्र एकीकडे रुपाली चाकणकर त्यांच्याच पक्षाचे आहेत, जरी महिला आयोग असल्या तरी त्यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्या पक्षाचे असताना त्यांनी तशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन काही आरोप लावले, काही संशयास्पद किंवा मग काही आक्षेपार्ह विधान किंवा मग काही गोष्टी केलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टीसाठी अजित पवार त्यांना पुन्हा आम्ही कुटुंबियाच्या बाजूने येतो, हे सगळं कसं राजकारण आहे, काय चाललंय? खरं म्हणजे या राजकारण काय चाललंय, कसं चाललंय आम्हाला कळायला मार्ग नाही, तुम्हाला कळायला मार्ग। ज्या वेळेस फोन आला अजितदादाचा, आम्ही त्या ठिकाणी होतो, त्यांनी सांगितलं की ते जे बोलल्यात ते चुकीचं आहे, आम्ही त्याच्याशी सहमत नाही। मग
हे जर तुम्ही अजितदादा असं म्हणत असताल की ते बोललेल्या चुकीचे आहेत, आम्ही त्याच्याशी सहमत नाही, आम्ही कुटुंबाबरोबर आहे, पीडिताला न्याय भेटायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. दादा जर असं म्हणत असतील आणि आज ते सकाळी बोललेत तर दादा जर जसं बोलतात, काय दादाचा वादा असं काही आहे, ज्या पद्धतीने बोलतात तर त्यांनी उद्याची उद्या पहिला रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. मगच म्हणता येईल आपल्याला की अजितदादा पालकमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्या पीडित मुलीला न्याय भेटावा म्हणून त्या कुटुंबाच्या बरोबर पाठीमागे त्यांना आधार देतील. पण केव्हा? जेव्हा रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेतील तेव्हा. नाही, त्यांना जर हे सगळं फिरून फिरून करायचं असेल, एकीकडे त्याही बोलतील, एकीकडे दादाही म्हणतील आम्ही तुमच्या सोबत आहेत, हे सगळं राजकारण असेल तर 100% यामध्ये फार मोठं राजकारण मी सांगितलं ना. मग जर का समजा दादा एका बाजूला, आता तुम्हाला माहिती आहे संपूर्ण त्यांचा कॉल हा मीडियावर आलेला आहे ना, आणि जर दादाने राजीनामा नाही घेतला, रुपालीताई पुन्हा जनतेसमोर आल्या, माध्यमासमोर आल्या आणि बोलल्या, तर मग आपण असं समजायचं दादाच कुठेतरी गोलमेल त्याच्यामध्ये करतायत. नक्की आपण सर्वांनी समजून घ्यायचं, कारण आम्हाला यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही. परंतु मी एक बीड जिल्ह्याचा नागरिक म्हणून आणि संपूर्ण महाराष्ट्र, दिल्लीसारख्या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन झालंय, यावरून या घटनेची तीव्रता काय लक्षात घ्या. म्हणून सन्माननीय अजितदादा त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही आजच्या फोनमध्ये, आणि तुम्ही जर चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नसताल, याच्यामध्ये काही गोलमेल नसेल, आणि ज्या आम्हाला जे तुमच्याबद्दल संशय वाटतोय हे सगळं जर काढायचं असेल तर तुम्ही पहिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घ्या, मग आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तर होते माऊली शिरसाट ज्यांनी रुपाली चाकणकर यांना फोन करून जाब विचारला. आता रुपाली चाकणकर त्यांना बोलल्या की बाबा मला यायचं होतं, तब्येत वगैरे खराब होती, मात्र ह्या सगळ्या गोष्टीचे त्यांना हे काही पटलं नाही, किंवा मग न पचणारे सगळे प्रश्न होते, उत्तरं होती. आणि त्याच्यानंतर अजित पवारांनी फोन लावून दिला कुटुंबियांना की बाबा मी तुमच्यासोबत आहे. एकीकडे रुपाली चाकणकर त्यांच्याच पक्षाचे, जरी महिला आयोगाच्या असल्या तरी त्यांच्या पक्षाचे आहेत, काहीतरी थोडंफार अजित पवारांचं किंवा पक्षप्रमुखाचं ते ऐकत असतील. असं असताना त्यांनी पक्षाची बाजू मांडली, आणि पक्षाची बाजू मांडत असताना महिला आयोगाची बाजू मांडली. त्यामध्ये जरी त्या महिला आयोगाचे अध्यक्ष असले तरी पक्षाची भूमिका त्यांच्यासोबत असणं आवश्यक आहे. मात्र अजित पवारांनी त्यांची पक्षाची भूमिका ही नाही आहे, आमचा आणि त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटचा काहीही संबंध नाही आहे, ती पक्षाची भूमिका नाही असं जरी स्पष्ट केलं असलं तरी दोघांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, पक्षाचं नेमकी काय भूमिका आहे, त्या एकीकडे बोलतील, दुसरीकडे कुटुंबियांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असं अजित पवार म्हणतील. मग हे नेमका अर्थ काय समजायचा? खरंच तुम्ही कुटुंबियांना न्याय देणार आहेत का? असाही या ठिकाणी माऊली शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केला. ह्या सगळ्या घटनेमुळं एकंदरीत सोशल मीडियावर, राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचं वातावरण बनलेलं आहे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार का? म्हणजे सर्व स्तरामधून रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद आणि त्यावरून काही सवाल उपस्थित झाले, आणि त्यावरून रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी सगळ्या स्तरातून केली जाते. आता खरंच रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार का हे आता पाहिलं जाणार आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.